खूप भूक लागली असेल आणि काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल आणि घरी जर शिमला मिर्च असेल ना, तर ही अशी भरलेली शिमला मिर्च करून बघा. 2 पोळ्या शिल्लकच खाल. तर त्यासाठी ना मी इकडे 500 ग्रॅम शिमला मिर्च घेतलेली आहे, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून. आणि हे असे देठ काढून घेतले आहेत. नंतर त्यामधले बिया पण काढून घ्यायच्या, कारण त्यामध्ये ना आपल्याला मसाला भरायचा आहे. अशा प्रकारे पूर्ण बिया काढून घ्यायच्या. आणि आता त्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2-3 आल्याचे तुकडे घेतले आहे, 4 ते 5 मिरची घेतली आहे मी, जिरे घेतले आहे 1 चमचा, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने घेतले आहे आणि अशा प्रकारे बारीक करून घेतले आहे. आणि नंतर 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये कांदा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेले वाटण टाकून घ्यायचे. ते पण 2 मिनिटापर्यंत तळून घ्यायचे आणि त्यामध्ये हिंग, मिरची पावडर आणि काळे मीठ टाकून घ्यायचे आहे. आणि भाजलेले चणे आणि शेंगदाण्याचे बारीक कूट करून घ्यायचं आहे, ते पण त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान असं गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. हे अशा प्रकारे. आणि नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून नंतर कोथिंबीर टाकून छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता हे मिश्रण मसाला थंड व्हायला ठेवायचा 10 मिनटं. 5 ते 10 मिनटापर्यंत हा मसाला थंड होतो. थंड झाल्यानंतर असा एक एक मिरचीमध्ये भरून घ्यायचा. हे अशा प्रकारे पूर्ण मिरच्यामध्ये मी मसाला भरून घेतला आहे. त्यानंतर तेल गरम करून लो गॅसवरती पूर्ण मिरची फ्राय करायला ठेवायची. हे अशा प्रकारे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं वरतून आणि झाकण ठेवून 2 ते 4 मिनटापर्यंत आणि असं आलटून पलटून घ्यायच्या मिरच्या. हे बघा अशा प्रकारे छान आपली मिरची फ्राय झालेली आहे. ही आपण पोळी किंवा पराठासोबत खाऊ शकतो. आपली भरलेली मिरची तयार आहे. तुम्ही पण एकदा अशा प्रकारे भरलेली मिरची करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.